आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वासा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालला. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या स्थानावरती उभे राहू शकता. तुमचे हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून प्रार्थना करू शकता. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस 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 साखलाबा राबास साखलामांतले रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बो रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बो रिबोस साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास Zaklamantule bo ribos saklavara bas zaklamantule bo ribos saklavara bas zaklamantule bo ribos saklavara bas zaklamantule bo ribos saklamantule bo ribos saklava. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर आजच्या दिवसासाठी, आजच्या सुंदर वेळेसाठी परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर या आठवड्यासाठी आणि आमच्या पासूसाठी परमेश्वर. धन्यवाद देतो या प्रार्थनेला प्रभू येशू मसीहच्या नावात मानतो. आमेन. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे पहिला तिमोथेय त्याचा 2 अध्याय 1 ते 2 वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन असं सर्व माणसांच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्यांच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीने सन्मानाने जगता यावे. अनिवार्य लसींविरुद्ध प्रार्थना करा. घोषणा करा की वचनाच्या विरुद्ध असलेले सर्व कायदे खाली आणले जात आहेत आपल्या प्रभू येशू मसीहच्या नावात. हालेलुया. तर तुमच्या हातांना स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून हा प्रेयर पॉइंट लक्षात ठेवून प्रार्थना करू शकता. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस 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 साखलाबा राबास साखलामांतले बो रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बो रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बो रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा राबास साखलामांतले बोरी बोस साखलाबा. आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीने सन्मानाने जगता येते येशूच्या नावात. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बो वचनांच्या विरुद्ध असलेले कायदे नष्ट होत आहेत प्रभू येशू मसीहच्या नावात. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बो 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 रिबोस साखलाबा राबास साखलामांतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या प्रार्थनेला प्रभू येशू मसीहच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा आपला प्रार्थना बिंदू 2 आहे. आपण भारत देशातील आत्म्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करत आहोत. उपदेशक त्याचा 11वा अध्याय 30 वचन सांगते, जर ढग पाण्याने भरलेले असतील तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. आत्म्याच्या अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. आपल्या देशात आणि शहरात देखील आत्म्यांच्या गोळा होण्याकरिता देवाच्या राज्यासाठी. हालेलुया. तर तुम्ही प्रार्थना पॉइंट लक्षात ठेवून प्रार्थना करू शकता. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बो 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 रिबोस साखलाबा. भारतातील हर एक व्यक्तीचे तारण होत आहे प्रभू येशूच्या नावात. रिबोस साखलाबा राबास साखलामांतले बो 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 रिबोस साखलाबा राबास साखलामांतले
mandelebo ribo shakla barabazakla mandelebo ribo sakla mandelebo ribo shakla barabazakla mandelebo ribo shakla barabazakla mandelebo ribo sakla barabazakla mandelebo ribo shakla barabazakla mandelebo ribo sakla barabazakla mandelebo ribo sakla barabazakla mandelebo ribo sakla barabazakla mandelebo ribo shakla barabazakla mandelebo ribo sakla barabazakla mandelebo ribo shakla barabazakla mandelebo रिबो sakla barabazakla mandelebo जगातील प्रत्येक व्यक्ती येशू मसीहला जाणून घेत आहे परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर रिबो sakla barabazakla mandelebo रिबो sakla barabazakla mandelebo हालेलुया धन्यवाद देतो परमेश्वर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांना मी जिंकलाय परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर ते परमेश्वराच्या राज्यात एक लीडर बनत आहेत परमेश्वर ते आमच्यासोबत बनून राहत आहेत परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर या प्रार्थनेला प्रभू येशू मसीहच्या नावात मागतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया असा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे पहिला तीमोथेय त्याचे 2 अध्याय 4 वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे हालेलुया प्रेज द लॉर्ड तर प्रार्थना करू शकता अन्य भाषेमध्ये रिबो शाकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस साकला बा राबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बा राबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस शाकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस साकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस साकला बा राबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस साकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला बाराबास जाकला मांदले बोरी बोस शाकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस शाकला बाराबास जाकला मांदले बो रिबोस साकला 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 हालेलुया प्रेज द लॉर्ड धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर आजच्या दिवसासाठी आजच्या सुंदर वेळेसाठी परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर आमच्या कुटुंबाच्या व्यक्तीसाठी परमेश्वर ज्यांचे तारण नाही झाले आहे परमेश्वर ते आमचे मित्र आहेत नातेवाईक आहेत ज्यांचे तारण नाही झाले आहेत ते त्यांचे तारण होत आहे परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे येत आहेत परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर ते येशू मसीहला जाणत आहेत परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर या प्रार्थनेला प्रभू येशू मसीहच्या नावात मानतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड ही वेळ आहे स्तुती आराधनेची आपण स्वागत करूया आपल्या क्वायर टीमचे पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या तुझवर प्रेम करू तू माझे डोळे उघडलेस तू माझे डोळे उघडलेस पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या तू माझे डोळे उघडलेस तू माझे डोळे उघडलेस पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या तुझी स्तुती करू
माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझवर प्रेम करू. तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तू माझे डोळे उघडलेस, तू माझे डोळे उघडलेस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, तुझी स्तुती करू. माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, माझे मार्गदर्शन करतोस, माझे मार्गदर्शन करतोस. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 6 मार्च आणि आजचा विषय आहे चांगली बातमी जाहीर करा. हालेलुया. असे आपले आरंभिक वचन घेतले गेले आहे रोमकरांचा 1 अध्याय 3 ते 4 वचन. तो देहदृष्टा दावीद वंशात जन्मला व पवित्रेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. हालेलुया. बायबल म्हणते की मेलेल्यातून पुनरुत्थान करून पवित्रेच्या आत्म्यानुसार येशूला सामर्थ्याने देवाचा पुत्र म्हणून घोषित केले गेले. तो सदैव जिवंत आहे. लक्षात घेण्यासारखे आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे देवाचा पुत्र या वाक्यांशाचा खरा अर्थ. याचा अर्थ मानवी देहातील देव असा असतो. हालेलुया. नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्या करता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराच्यापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. तती त्याचा 2 अध्याय 13 ते 14 वचन. हा तो येशू आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य त्याच्या 1 मध्ये त्याच्या पुनरुत्थानानंतर तो त्याच्या शिष्यांशी बोलत असता आणि त्यांना प्रश्नांची उत्तरे देत असता बायबल म्हणते असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात देखील तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. प्रेषितांचे कृत्य त्याचा 1 अध्याय 9 वचन. त्यांनी त्याला स्वर्गात जाताना पाहिले. तो अचानक नाहीसा झाला. तो त्यांच्या डोळ्यासमोर उचलला गेला. हालेलुया. बायबल म्हणते की तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. हालेलुया. प्रेषितांची कृत्य त्याचा 1 अध्याय 10 वचन. या जगात घडणारी ही सर्वात गौरवशाली गोष्ट होती. येशू तो केवळ मेलेल्यातून उठला नाही तर तो शारीरिक दृष्ट्याही उठला आणि तो स्वर्गात जाताना त्यांनी त्याला पाहिले. देव आशीर्वादित असो. बायबल म्हणते की पांढऱ्या पोशाखात 2 पुरुष दिसले आणि ते शिष्यांना म्हणाले, अहो गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून आकाशात घेतला गेला आहे तोच.
तुम्ही त्याला असे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हीच घोषणा आपण आज संपूर्ण जगासमोर केली पाहिजे. हालेलुया. या जगातल्या प्रत्येकाला सांगा की येशूला मेलेल्यातून उठवले गेले आणि तो स्वर्गात गेला. तो पुन्हा परत येत आहे ही चांगली बातमी सर्वत्र जाहीर करणे तुमचे काम आहे. तुमच्या सभोवतालच्या लोकांना कळू द्या की येशू पुन्हा येत आहे आणि ते त्याच्या कल्पनेपेक्षा लवकर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचा हात स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे ही प्रार्थना करू शकता. माझ्या सभोवतालच्या सर्व लोकांना सुवार्थ सांगण्याच्या माझ्या हेतूने मी धाडसी आणि उत्कट आहे, कारण मी जगात प्रभूच्या गौरवाचा आणि नीतिमत्वाचा वाहक आहे. त्याच्या दया आणि कृपेचा वितरक आहे. मी आता प्रार्थना करतो की आज राष्ट्रांवर नीतिमत्व ओतले जात आहे. परिणामी राज्यामध्ये आत्म्याचा हिमस्खलन लोट होतो. येशूच्या नावात आमेन. प्रेस लॉर्ड, हालेलुया। ये मेरे पति की गवाही है। वो काम पे गए थे, वो फर्नीचर काम करते हैं और काम करते समय उनके सीने पे लकड़ी गिरी और उनको चोट लगा। और शाम को जैसे वो घर पर आए काम पर से तो बोले कि मुझे दर्द हो रहा है। तो मैं बोली क्या हुआ? तो बोले कि ये लकड़ी का आज लकड़ी मेरे ऊपर गिरी और दर्द हो रहा है। तो मैं बोली लाओ मैं प्रार्थना कर देती हूँ, आप चंगे हो जाओगे। तो मैं प्रार्थना की, वो चंगे हो गए। इसीलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करती हूँ और आइजक पास्टर का धन्यवाद करती हूँ। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
ईशु जय ईशु Indala kabusha talitra atrostula angatrila atala busha talalava. Ripra andala brashatalava. Oh Lord, तू अद्भुत आहेस, तू अनोखा आहेस प्रभू, तू सामर्थ्य आहेस, तू महिमामय आहेस, तू महान गौरवाचा राजा आहेस, सर्वशक्तिशाली, बुद्धिमान, जीवित, संपूर्ण जग तुझे आहे, जगातील सर्व देश तुझे आहेत. धन्यवाद आम्हाला आत्म्याद्वारे चालवण्यासाठी, वचनाचं ज्ञान देण्यासाठी, विजय देण्यासाठी, आम्हाला तुझे मंदिर बनवण्यासाठी. धन्यवाद त्या साक्षीसाठी आज आम्ही ऐकले. धन्यवाद आमच्याद्वारे तुझे राज्य वाढवण्यासाठी प्रभू. धन्यवाद देतो या वेळेसाठी. धन्यवाद जी तू आम्हाला आज दिली आहेस. तुझ्या वचनातून शिकून आम्ही पुढे वाढू. आम्ही बोलतो प्रभू, आमचे आत्मा मन उघडे आहेत तुझ्या वचनातून शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी. धन्यवाद. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस सकता तुम्ही, ओरडू शकता गौरव, शेजाऱ्याचं स्वागत करू शकता, बोलू शकता स्वागत आहे तुमचे. आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. आपण 1 महिन्यापासून बोलत आहोत ख्रिस्ताच्या 3 बलाविषयी. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बोललो की जर तुम्हाला हे 3 बल योग्य प्रकारे माहीत आहेत आणि तर तुम्ही याचा योग्य प्रकारे वापर करू शकता आणि सदा पुढे वाढत जाल. प्रेज द लॉर्ड. आम्ही सतत बोललो आहे की प्रभूची इच्छा नाही तुमच्या जीवनात सतत उतार चढाव असू दे. ही प्रभूची इच्छा नाही की जीवन कधी उंच असो आणि कधी खाली असो. तरी सुद्धा खूप जणांना हेच बघायला मिळते. थोडेसेही संकट त्यांच्या जीवनाला हालून टाके. जर 2 दिवस कामाला नाही गेले तर जीवन टावाडोल होऊन जाते. कदाचित त्यांना ठाऊक नाही की जीवन कुठल्या बलाने चालते. त्यांना वाटते पैशाचे बल हे सर्वात मोठे बल आहे. माहित नाही त्यांना कुठले बल ठाऊक आहे. आणि आपण सुद्धा ख्रिस्ती याप्रमाणे त्या वस्तूंचा वापर करतो आपल्या जीवनाला स्थिर बनवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला मी बोलतो आधा हकीम खत्रे जान. प्रेज द लॉर्ड. मला नाही माहित तुम्ही अर्ध्या हकीमची गोष्ट ऐकली की नाही ऐकली. गोष्ट अशा प्रकारे आहे की एक हकीमजी होते. जास्त त्यांना येत होते नाही माहित, पण ते हकीम होते. तर त्यांच्या मम्मीनी भाकरी बनवली. माहित नाही हे काय करत होते, पण त्यांचा हात जळाला. तवा गरम होता, तर मम्मीने जाऊन तवा तो थंड पाण्यात टाकला आणि तवा थंड झाला. हकीमजी गेले दुसऱ्या गावामध्ये. तिकडे लहान मुलाला ताप आला होता, जोरात ताप आला होता. हकीमजीला तवाची आठवण आली. हकीमजीने सुद्धा त्या मुलाला थंड पाण्यात टाकले.
मुलगा मेला. त्याच प्रकारे ख्रिस्ती पण ज्या प्रकारे बाहेरचे जगतात त्या प्रकारचा तवाचा नियम इकडे लावतात. जीवन त्यांचं डुबून जाते. जीवन डुबून जाते कारण त्यांना ठाऊकच ना जीवन कसे चालते. ज्या प्रकारे ते जगत होते त्या प्रकारे चर्च मध्ये येऊन जगतात. आणि जीवन वर जाण्याच्या ऐवजी काय करत आहे, डुबत आहे. मुमकिन खतरे में. जर तुम्ही या बलांना समजाल तुमचे जीवन कुठे जाईल, वर जाईल. मी एक असे जीवन जग, कुठलेही संकट मला हालू नाही शकत. तुम्हाला माझ्या जीवनाचे संकट ठाऊक असतील पण माझे जीवन हल्ले हे माहित नसेल. माहितीये का? कारण मला जीवनाचे बल माहिती आहे. मला माहिती आहे संकट येईल तेव्हा काय करायचे आहे. कारण ते संकट माझ्या जीवनाला हलू नाही शकत. हे त्या प्रकारे आहे की कधी तुम्ही बारडीमध्ये पाणी घेऊन गेले. किती लोक गेले बारडीमध्ये पाणी घेऊन? किती लोक गेले? सर्व गेले असतील ना. बारडीमध्ये पाणी घेऊन जात होते. असं जात होता. मग हात दुखला, बारडी खाली गेली. आठवण आहे? मग काय झालं? या हातातून बारडी हातात गेली. परत दुखलं, कुठे गेली? काय झालं? कारण जितके बल हातात पाहिजे होते तितके नव्हते. बारडी काय होत होती? वर खाली, लेफ्ट राईट. तसंच काही लोकांचे जीवन आहे. वर खाली, लेफ्ट राईट. कारण त्यांच्या जीवनात ते बल कार्य करत नाही. मग जीवनामध्ये उडायसाठी काही नाही. जितक्या वेळ बल काम करते तेवढ्या वेळ जीवन वर राहते आणि परत खाली, लेफ्ट राईट. या प्रकारे सुधारायचा प्रयत्न करतात, ह्या प्रकारे सुधरत नाही. पण ह्या प्रकारे सुधारायचा प्रयत्न करा, तिथे पण तसेच थोड्या वेळाने थकून बसून जातात. माझ्याकडनं बारडी उचलत नाही. प्रॉब्लेम हा बारडीचा नव्हता. प्रॉब्लेम कुठला होता? ताकदचा. त्यांच्या हातात नव्हती. प्रेस लॉर्ड. हीच बारडी तुम्ही पुढे जेव्हा ट्रॉलीवर ठेवा, आरामात जाईल. आता सोपे आहे कारण बारडी कुठे आली? ट्रॉलीवर. ट्रॉलीमध्ये तितकी ताकद आहे जी बारडीला उचलून घेऊन जाईल. संकट हे बारडीचे नव्हते. पण लोकांनी संकट कोणाला मानलं? जीवनाला. लोक बोलत जीवन खूप बेकार चीज आहे भावा, खूप गोंधळाची गोष्ट आहे. जितकं सोडवाल तितका गोंधळ होय. यांनी जीवनाला संकट दाखवले. नाचता येईना अंगण वाकडं ऐकले आहे ना. जीवनालाच वाईट बोलतात. जीवन बेकार आहे. जीवन जगणे खूप कठीण आहे. काय कठीण आहे? तुम्हाला बल ठाऊक आहे का? काय तुम्हाला ते बल ठाऊक आहे? जीवनात तुम्हाला लावायचं आहे. कारण की तुमचं जीवन स्थिर राहो, स्थिर राहो, पुढे वाढत राहो, उंच जात राहो, पुढे वाढत राहो, उंच जात राहो. आम्ही बोललो ख्रिस्ताचे किती बल आहे? 3. ख्रिस्तियांची यात्रा, ख्रिस्तियांचे कार्य, ख्रिस्तियांचे युद्ध. ते युद्ध तुम्हाला प्रत्येक दिवशी लढायचं आहे. आत्म्यांसाठी तुम्हाला युद्ध लढावे लागेल. जर तुम्ही एक सेल लीडर आहात, तुमचे लोक येत नाही, तर तुम्हाला युद्ध लढायचे आहे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्ही बोलाल त्यांची येण्याची इच्छा नाही. असं नाही की त्यांची येण्याची इच्छा नाही आहे. त्यांना खेचायचं जे बल लावायचं आहे ते तुम्ही नाही लावले, जे तुमच्या प्रार्थनेने लागू शकले असते. जर तुम्ही 1 तास प्रार्थना केली असती तर त्यांच्या आतमध्ये काय होत आले असते? बल उत्पन्न झाले असते येण्यासाठी. पण तुम्ही तितकी प्रार्थना केली नाही. कारण की त्यांच्या आतमध्ये की पूर्ण इच्छा विकसित होऊन दे. तुम्हाला वाटलं त्यांना ऐकायचं नाही. संकट हे नाही की त्यांना ऐकायचं नाही. संकट हे जितके बल पाहिजे ते तुम्ही नाही लावले. विचार करून बघा वॅक्सिन विषयी. फोनमध्ये पण मास्क लावा वॅक्सिनला, मास्क लावा वॅक्सिन. मीडियामध्ये पण मास्क लावा वॅक्सिनला. प्रत्येक काय मास्क लावा वॅक्सिनला. त्यांनी काय लावले? बल. प्रत्येक ठिकाणी त्यांनी बल लावले. कारण की लोक ऐको. जेव्हा तुम्ही बोलता ओ माझे शेजारी माझे ऐकत नाही, माझे नातेवाईक माझे ऐकत नाहीत, काय तुम्हाला ठाऊक आहे किती लोक विमा एजंट म्हटलं, विमा एजंट, LIC एजंट, LIC सर्व असते ना, मारा पैसे भेटते, किती लोक हात उठला असं ना, ते विमा करा घाबरले होते. किती लोकांनी केले आहे. मी काय करणार नाही, फक्त बघत आहेत. केलंय ना.
मल्टी लेवल मार्केटिंग किती लोकांनी केले आहे? तुम्ही 500 रुपयाचा साबण विकत घ्या प्रथम, मग शेजाऱ्यांना विका, मित्रांना विका. त्यांनी तुम्हाला जे दाखवलं ते दाखवतात. त्यांनी काय दाखवलं? चिंता करू नका, हे बघा, हे तुमच्याकडे इतके दोस्त आहेत, इतके नातेवाईक आहेत, इतके शेजारी आहेत, यांना विका, तुम्हाला प्रॉफिट मिळणार. त्यांना सुद्धा ठाऊक होते ते तुमच्याशिवाय तुमच्या मित्रांकडे नाही पोहोचू शकत. तुम्हाला का वाटतं की तुमच्या मित्रांना सुवार्ता सांगण्यासाठी कोण दुसरा येईल? इतकी बुद्धी त्यांना सुद्धा होते. त्यांना सुद्धा ठाऊक आहे तुमच्या शेजाऱ्यापर्यंत तुमच्याशिवाय ते पोहोचू नाही शकत. तुमच्या कुटुंबाकडे तुमच्याशिवाय नाही पोहोचू शकत. मग तुम्ही जेव्हा एक ख्रिस्ती आहात आणि तुम्हाला वाटतं तुमच्या नातेवाईकांना वाचायला कोण दुसरा येणार आहे, तुम्हाला नाही माहिती काय होईल. तुमच्या मित्रांना वाचवायला कोण दुसरा येणार नाही, तुमच्या शेजाऱ्यांना वाचवायला कोण दुसरा येणार नाही. तुम्हीच आहात जे पोहोचू शकता, दुसरं कोण नाही पोहोचू शकत. हे मल्टी मार्केटिंग वाल्यांना सुद्धा माहित आहे, धीमा वाल्यांना पण माहित आहे. तर बोललं का, ओ मी त्यांच्यासाठी प्रार्थना नाही करणार, मी आपल्या मेंबरसाठी प्रार्थना नाही करणार, मी माझ्या शेजाऱ्यासाठी प्रार्थना नाही करणार. मग कोण करणार? जर तुम्ही नाही वाचवणार तर कोण वाचवणार? कोण तुम्हाला बोलले की तुम्ही प्रार्थना नाही करणार आणि ते लोक वाचतील? कोणी तुम्हाला बोलले? ते युद्ध आहे, ते बल आहे, प्रार्थनेचे बल, प्रार्थनेचे सामर्थ्य. की तुम्ही प्रार्थना करतात 1 तास 2 तास. तुम्ही सेल लीडर आहात आणि संडेचा चर्च आहे आणि तुम्ही शनिवारी 2 ते 3 तास प्रार्थना नाही करत. मला नाही ठाऊकतो, त्याला ठाऊक तर आहे का सेल लीडर होण्याचा अर्थ काय आहे? तुम्ही खूप वर्षापासून चर्च मध्ये आहात, तुम्हाला माहित नाही चर्च मध्ये 1-2 तास तुम्ही प्रार्थना करून नाही येत. तुम्हाला नाही ठाऊक ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय आहे. तुम्ही कुणाला जिंकून नाही आले, एकटे चालत आला. तुम्हाला ठाऊक नाही ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय आहे. पण तुम्ही बोलता मला ठाऊक नाही, जीवन पुढे का नाही वाढत. तर हेच लोक तुम्हाला भडकवतील उद्या. तुमचे दोस्त, तुमचे नातेवाईक तुमच्या डोक्यामध्ये उलटे सीधे गोष्टी भरतील, कारण तुम्ही यांच्या डोक्यात योग्य गोष्टी नाही भरल्या. मग तुम्ही बोला माझा प्रेशर आहे, कारण तुमच्याकडे बुद्धी नव्हती, तुम्ही यांना बदलले नाही. प्रेज द लॉर्ड. ते काय आहे? ख्रिस्ताचे युद्ध. बोला ख्रिस्ताचे युद्ध. ख्रिस्ताचे युद्ध जे तुम्ही सोडू नाही शकत. तुमच्या घरच्यांना येशू ख्रिस्ताविषयी सांगणं आणि त्यांना चर्चला आणणं हे तुम्ही सोडू नाही शकत. दोस्त, नातेवाईक, शेजारी कोण आणणार? जर तुम्ही नाही आणणार तर हे एक बल आहे. बोला हे एक बल आहे. याला आपण काय बोलतो? ख्रिस्ताचे युद्ध. काय बोलतो? ख्रिस्ताचे युद्ध. आठवण राहील. बोला बल लावा. प्रार्थनेमध्ये बल लावा. प्रार्थनेमध्ये बल लावा. तोपर्यंत प्रार्थना करा जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करूच नाही शकत. मला ठाऊक आहे मी काय बोललो. जोपर्यंत तुमच्या आतल्या आतड्या फाटत नाही, तुम्हाला ठाऊक आहे जोपर्यंत 1 मिनिट अजून बोललं तुमचं रॅप्चर होईल. जो प्रार्थना करतो मला माहिती आहे कधी प्रार्थना थांबवायची आहे. त्यानंतर जर मी 1 मिनिट सुद्धा मांद्रो सोथलाबा बोललो, माझा स्वर्गात जाईल. तर मरेल ना तर स्वर्गात जाईल. मला त्या लेवल पर्यंत प्रार्थना येते. मला घाम येत असेल, आतून माझ्या आतड्या फाटत असतील, कारण मला ठाऊक आहे या गोष्टी कशा होतात. Praise the Lord. तुम्हाला वाटतं मी अशी प्रार्थना करेल आणि माझ्या रस्त्यात चुकीचे लोक येतील. मजाक करत आहात तुम्ही. तुम्हाला वाटतंय चुकीचे लोक येतील? वाटतंय का? तुम्हाला वाटतंय कोणी आपल्या फालतू गोष्टी बोलतोय? कोणी माझ्यावर प्रेशर टाकू शकेल चुकीचं करायचे? कम ऑन, मी तुमचे इतके बल टाकेल की तुम्हाला सुधारावे लागेल. तुम्ही मला काय बिघडवणार? मी तुम्हाला सुधारेल. तुमच्यात इतकी ताकद नाही मला बिघडवण्याची, तितकी माझ्यात प्रार्थनेत ताकद आहे तुम्हाला सुधारवण्याची. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? ख्रिस्ताचे युद्ध. ख्रिस्ताचे युद्ध प्रत्येक ख्रिस्तियाला लढायचे आहे. प्रत्येक ख्रिस्तीला लढायचं आहे. तुमच्यापैकी किती आहेत इथे की जे बोललो तर मी लीडर नाही बनणार? बोला ठीक आहे, बघू कसे बनत नाही. मी आहे इकडे, मी पण इकडेच आहे, तुम्ही पण इकडेच आहे. तर मी माझ्या येशूला ओळखतो. जर तुम्हाला लीडर नाही बनल तर माझं नाव सुद्धा पास्टर आयजॅक नाही. प्रेज द लॉर्ड.
आज तुम्ही आहात. नाही लिहिते पैसे नाही. मला नाही ठाऊक तुम्ही कोण आहात. मला माझ्या प्रार्थनेला तुम्हाला बदलता येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सुद्धा काय करता, त्या बल्ला लावता. समजलं. मी प्रार्थना केली तर थोड्या गोष्टी बदल, पण आपण सर्वजण प्रार्थना केलं तर खूप साऱ्या गोष्टी आपण बदलू शकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताचे युद्ध. शेजाऱ्याला बोला, ख्रिस्ताचे युद्ध. आपण बोललो ख्रिस्ताची यात्रा. जर तुम्ही या बलांना लावले तर तुमचं जीवन गरुडाप्रमाणे असेल, उंच आणि उंच. या बलाने तुम्ही तुमच्या जीवनाला उडवत राहाल. मी तुम्हाला प्रत्येक वेळी बोललो, जर तुमच्या घरात जेवायला नाही तर बाहेर जाऊन आत्मे जिंका. मी बघतो जेवण कसं नाही. जर तुमच्याकडे नोकरी नाही, आत्मे जिंकण्याची नोकरी करा. मी बघतो पैसे कसे नाही येणार. मी पण इथेच आहे. मी बघतो पैसे कसे नाही येणार. बोललो का माझ्याकडे नोकरी नाही, मी बोलतो आत्मे जिंकण्याची नोकरी घ्या. जाऊन जिंक आत्मे. मी बघतो पैसे कसे नाही येणार. एक आत्मे जिंकणारा गरीब नाही होऊ शकत, कारण आत्मे जिंकायला पैसे लागतात. परमेश्वर तुमच्या हातात पैसे सुद्धा ठेवेल, कारण त्याला परमेश्वर माहिती आहे तुम्ही काय जिंकत आहात. आत्मे. मला हे रहस्य ठाऊक आहे. जेव्हा मी मुंबईला आलो, खूप लोकांना तुम्ही काय केलं. मी प्रथम आत्मे जिंकले. मी नोकरी नाही सोडली. विचार करून बघा, एक मुलगा येतो मुंबईमध्ये 194 रुपये घेऊन. दुसरा मुलगा असता पहिला काय त्यांनी शोधले असते. मी नोकरी नाही सोडली. आम्ही बिझनेस करायचा विचार केला. मी काय विचार केला, आत्मे जिंकणे. मला बुद्धी आहे, मी ख्रिस्ती आहे. ज्या लोकांनी नोकरी सोडली होती त्यांना भेटली नाही, ते परत गेले. पण मी ज्यांनी नोकरी नाही सोडली, आज तो दुसऱ्यांना नोकरी देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही देत आहे, पण ज्यांनी नोकरी सोडली, माहित नाही किती लोक मुंबईत आले त्या दिवशी. हजारो लोक. कुठे जातात ते? कुठेच नाही ते, कारण त्यांना ठाऊक नव्हते काय करायचं आहे. प्रेज लॉर्ड. आता एप्रिलमध्ये आपण 1000 चर्च सुरू करत आहे. किती चर्च? 1000 चर्च. एक मुलगा आला होता. बल. शेजाऱ्याला बोला बल. ख्रिस्ताचे बल. पहिलं बल काय आहे? ख्रिस्ताची यात्रा. दुसरं काय आहे? ख्रिस्ताचे कार्य. तिसरं काय आहे? ख्रिस्ताचे युद्ध. आपल्या शेजाऱ्यासाठी काय करा? लढा. दोस्तांसाठी लढा. नातेवाईकांसाठी लढा. इतके सांगा जर ते खोट्याला सत्य मानू शकतात तर सत्याला सत्य का नाही मानू शकत? लोकांनी मास्क आणि वॅक्सिनचे खोटे मानले की नाही मानले? विचारत आहे मी. मानले की नाही मानले? तुमचं सत्य का नाही मानणार? कदाचित तुम्ही तितके बल नाही लावत आहे. अजून काय जस्टिफिकेशन आहे त्याचे? अजून काय कारण आहे त्याचे? बोललं का लोक ऐकत नाही. लोक खोटं मान्य करतात, मग सत्य का नाही मान्य करणार? इनफॅक्ट तुम्हाला सुद्धा प्रेशर टाकत आहेत. मास्क लावा नाही तर आत करून हे होईल ते होईल. काय झालंय? सर्व झालं ना? संपलं ना? सगळं संपलं ना? काय राहिले का? ते त्यांचे बल लावत होते, आपण आपले बल लावत होतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपले बल जास्त होते त्यांच्यापेक्षा. प्रार्थनेचे बल. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडे सरकाराचे बल होतं, पैशाचे बल होतं. आपल्याकडे कुठलं होतं? प्रार्थनाचे. नाही हरवले आपण त्यांना. तर तुम्हाला समजायला पाहिजे आता प्रार्थना कार्य करते. आपण जुलूस काढला का रस्त्यावर जाऊन? प्रोटेस्ट केला? विचार करून बघा आपण काय केले. चर्चनी काय केले? रस्त्यावर गेलो आपण. मी तुम्हाला बोलले रस्त्यावर जा. पास्टर ख्रिस बोलले का रस्त्यावर जा? आपण काय उपद्रव केला, हडताळ केली? फक्त काय केले? गुडघ्यावर जाऊन प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना समजलं हे गोष्टी कुठून बदलल्या. कसं सर्वांना बुद्धी आली, कसं सर्वांमध्ये हिंमत आली बोलण्याची. कारण आपण काय करतो? प्रार्थना. म्हणून हेच प्रार्थना जे तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचे आहे. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा. प्रार्थना करा. युद्ध लढा. चांगले युद्ध लढा. चांगली लढाई लढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याशी लढू नका, ठीक आहे ना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 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 हा. शेजाऱ्याला बोला युद्ध. युद्ध. मसीह बलमध्ये काय आहे? ख्रिस्ताचे युद्ध. प्रेज द लॉर्ड.
मग आपण बोललो ख्रिस्ताची यात्रा, आपण गोष्टी शिकलो, प्रेमाने चाला, वाईट करू नका, कुरकुर करू नका. आठवण आहे, किती जण आठवण त्या गोष्टी आठवण आहे, पक्का लावत आहे की नाही लावत आहे? मी तुम्हाला शिकवतो, मी स्वतः सुद्धा लावतो. तर मी लावत नाही, तुम्ही सुद्धा लावू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. जर मी कुरकुर करत होतो तसं तर नाही करत, जे करत असेल तर ते पण सुद्धा बंद करेल मी. समजलं का तुम्हाला? हालेलुया. तर काय झालं की काल आम्ही घरात काही काम करत होतो, स्तुती वेबसाईट बनवत होती, जेवण सुद्धा बनवत होतं. तर मी बोललो ठीक आहे मी जेवण बनवतो. तर मी डाळ चढवली कुकरमध्ये आणि शिट्टी लावली. अर्धा तास झाला शिट्टी वाजत नाही. मी तिचं काम करत होते, मी बोलले नाही, पण ते काम गरजेचे होते, वेबसाईट द्यायची होती. मी आलो परत, मी झाकण काढले, परत सिटी लावली. मी तिला बोलवले सिटी वाजत का नाही? ती बोलते सिटी तर योग्यवाली सिटी लावली असती. मी सिटी दुसऱ्या कुकरची लावली होती. खूपदा लोक बोलतात जीवन पुढे वाढत नाही, बोल तर योग्य लावा. प्रेज द लॉर्ड. सो पुढे जाऊ, लोक आहेत इथे, घरी तर गेलं नाही ना. मागच्या वेळी आपण शिकलो परमेश्वराची सेवा कशाने करा, रिटर्नी करा. किती जण आठवण आहे? शुद्ध रिटर्नी करा. जसं मी सांगितलं की अर्ध्या बलाने तुम्ही प्रभूची सेवा नाही करू शकत. जसं ही स्टोरी सांगितली ना हकीमची, खत्रे जान हकीम. अर्ध्या बलापासून केलं तर अर्ध्या मनाने कराल, आशीर्वादाच्या जागी तुम्ही श्राप घेऊन याल. कारण त्या सेवाला पूर्ण मनाने होणे गरजेचे आहे. तर तुम्ही एक्सरसाइज केली, किती जणांनी एक्सरसाइज केली? एक्सरसाइज मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मुलाचं हे उचलायचं सीधा असे उचलावे लागेल, असं उचलतं हे खेचलं जाईल. मग आमच्याशी जनतेने नाही. आठवण आहे? किती जणांना आठवण आहे? कैसे बोला? ऐसे. असं उचलतं बेटा, असंच राहील. परमेश्वर सेवा अर्ध्या मनाने कराल, वाटणार तर नाही पण तुटणार नक्कीच. समजलं? तर काही लोक असं, पास्टर आम्ही प्रभूची सेवा तर करत आहे पण पाठी जात आहे. हा भेटले मला अर्ध्या मनाचे, असं करत आहे सेवा, खेचले जाईल. हे अर्ध्या मनाने सेवा कराल तर वाढण्याच्या जागी जमिनीवर झोपलेले भेटाल. तुम्ही मसल बनवायला जाल, मसल तोडून याल. तर तुम्ही काय करत होता? चुकीच्या प्रमाणे सेवा, चुकीच्या प्रमाणे व्यायाम. तर आम्ही तुम्हाला सांगितले प्रभूची सेवा कशी होते. खऱ्या मनाने, खऱ्या मनाने, प्रेमाने, खुश होऊन, आपल्या इच्छेने. तुमची स्वतःची इच्छा असते पुढे वाढण्याची, चर्चला वाढणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? इच्छा. शेजारला बोला आपली इच्छा. गरजेच्या गोष्ट आहे. पुन्हा बसून पास्टर मला बायबल वाचणे आवडत नाही. बायबल वाचणे आवडून घ्या. विचारा मुलींना. त्या मुलींचं लग्न होतं, नवऱ्याची आवड त्यांची आवड बनते, सासराची पद्धत त्यांची पद्धत होते. तुम्ही बोलणार पास्टर मला बायबल वाचणे आवडत नाही, आत्म्य जिंकणे आवडत नाही. आवड करून घ्या, आवड करून घ्या यांची. आता तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमचे हेच आवड असली पाहिजे. मला विश्वास आहे तुम्ही जंगलात जाल तर तुम्ही नाही बोलणार आम्हाला फळं फुलं आवडत नाही, हेच खावं लागेल. आवड धरा. आवडत नव्हते फळं खायचे, जंगलातून या 2 महिन्यांनी फळच घेऊन भेटेल तुम्हाला. तुम्ही भेटाल फळांबरोबर. कारण जंगलात तर चायनीज भेटणार नाही, पिझ्झा डिलिव्हरी नाही होणार, बर्गरची दुकान नाही, तिथे काय लटकणारे द्राक्ष आणि पेरू खा. तर बोलू नका आम्हाला आवडत नाही. आवड बनवा. तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमच्या आवडला बदला. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही बदलला आहात, तुम्ही नवीन आहात. हालेलुया. आता तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आहात. आता तुमची आवड ही जुनी आवड होऊ नाही शकत. तुमच्या आवडीला बदलावे लागेल. नाही पास्टर मला असेच कपडे घालायला आवडतात बदला. मला ना मित्रांबरोबर फिरायला आवडते, बदला. नातेवाईकाबरोबर झुमके लावायला आवडते, बदला. नातेवाईकांच्या शिवाय जमत नाही, होईल मग आता बदला. पसंतला बदला. प्रेज लॉर्ड. बोल नका मी असाच आहे, तुम्ही असे नाहीत, बदला. तुम्ही कुणाप्रमाणे आहेत? येशू प्रमाणे आहेत. प्रेज द लॉर्ड. सैतान तुम्हाला धोका नाही दिला पाहिजे की तुम्ही असेच आहात. पास्टर मला जास्त लोकांशी बोलणं मी करत नाही, माझ्याकडनं नाही होणार, करावे लागेल.
जर येशू ख्रिस्ताला सर्वांशी बोलणे येत होते तर तुम्हाला सुद्धा करावे लागेल. सर्वांना जिंकणे येत होते, तुम्हाला सुद्धा सगळ्यांशी बोलावे लागेल, सर्वांना जिंकावे लागेल. नाही, मी इंट्रोवर्ट आहे. सर्व इतर तुम्ही येशूप्रमाणे आहे. येशू ख्रिस्त इंट्रोवर्ट नव्हता, होता का? तुम्हाला सुद्धा ख्रिस्तामध्ये इंट्रोवर्ट होणं अलाउड नाही. इंट्रोवर्ट असतं ना की मी आपल्या मनातली गोष्टी मनात ठेवतो, मला लोकांशी बोलायला येत नाही. आता शिका, पसंतला बदला. ड्रामा खूप झाला, मी असाच आहे. माझा प्रश्न असा का आहे? बदला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असू शकता हा 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 हा. शेजाऱ्याला बोला बदला. ख्रिस्ती आहात, बोला ख्रिस्ती आहात. जसा येशू आहे तसे तुम्ही आहात. बदला. असा तरी दॅट्स नाईस. दुसरं आपण काय शिकलो? धन्यवादिता. काय शिकलो? चला शेवटचे वचन सुरू करू. तिकडे 1 थिस्सलुनिकी 5:18 वचन. मग आपण पुढे जाऊ. प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. वाचा माझ्यासोबत 1 2 3 वाचा पूर्ण वचन. परत एकदा वाचू शकता सर्वजण. यामध्ये थोडं तुम्ही नीट वाचू शकला असता. जर मी तुमच्या जागी असतो, माझ्या पास्टरने वाचायला सांगितलं असतं, मी थोडा वेगळ्या प्रकारे वाचलं असते. मी वाचलं असतं प्रत्येक परिस्थितीत उपकार माना, कारण माझ्यासाठी. नंतर समजले? परत नीट वाचा 1 2 3. आठवण राहील बायबल कसे वाचतात? तुमच्यासाठी, कुणासाठी? माझ्यासाठी. परत एकदा वाचा, नीट वाचा 1 2 3. तर कधी बोलणं का मला परमेश्वर इच्छा ठाऊक नाही, आता माहिती आहे. काय द्या? धन्यवाद. विसरणार तर नाही? काय द्या? धन्यवाद. आणि तिसरं मी सांगितलं ना, कुठलाच टॉपिक असं नाही की एकदाच आम्ही सर्व काही शिकू शकेल. 3 बल आम्ही सांगितले. पहिला आहे युद्ध, मसीहात का तिसरा सांगणार आहे. प्रयत्न करतो हे मला संपून दे. त्याची शेवटची गोष्ट, मसीह जीवन हे आराधनाचे जीवन असले पाहिजे. ख्रिस्ती जीवन हे आराधनाचे जीवन आहे. चला वाचू योहान 4:23 वचन. असं काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाच्या पित्याची उपासना करतील, तशी वेळ आता आलेली आहे. आणि तसाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. तुम्हाला गोष्ट ठाऊक आहे की येशू ख्रिस्त थकलेला तो विहिरीकडे पाणी प्यायला गेला आणि तिथे एक महिला आली, सामरी महिला आली. येशू ख्रिस्तांनी बोलले तिला, मी तहानलेला आहे, मला पाणी दे. त्या दोघांमध्ये डायलॉग सुरू झाले, बोलणे सुरू झाले. आणि ती महिला बोलली, चला वाचू 21व्या वचनापासून. चला 17 मध्ये जाऊ स्टोरीसाठी. मला पती नाही. येशूला म्हणाला, तू बरोबर सांगितले, तुला नवरा नाही. नेक्स्ट. खरे तर तुझे 5 पती आहे ना, आता तू त्याचबरोबर राहतेस, तो तुझा पती नाही, तेव्हा तू मला सत्य सांगतेस. नेक्स्ट. तिसरी म्हणाली, महाराज मला आता कळले की तुम्ही एक संदेष्ट आहेत. लक्ष द्या, ह्याच्यात आता बोलणे सुरू झाले. बोलणे आता वेगळ्या दिशेला जात आहे. स्त्री आता बोलत आहे की आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की यरुशलेम हीच ही जागा आहे जिथे लोकांनी उपासना केली पाहिजे. सामरेन यहुदी लोकांमध्ये हीच लढाई होती. सामरेन यहुदी लोकांमध्ये कुठली लढाई होती? आराधनाविषयी. सामरे आपल्या आराधनाची पद्धत होती आणि यहुदींची आपली आराधनाची पद्धत होती. ते दोघं एक दुसऱ्यांशी बोलत नव्हते. यहुदींचे आपले आणि सामरेंचे आपले. आणि इथे हीच लढाई होती. ती महिला कोण होती? सामरी. आणि येशू कोण होता? यहुदी. आमच्या वाडवडिलांनी इथेच उपासना केली आणि परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता यरुशलेम हीच ही जागा आहे जिथे लोकांनी उपासना केली पाहिजे. नेक्स्ट. येशू म्हणाला, हे महत्वाचं आहे, गोष्ट समजली तुम्हाला? जे नाही समजाल तर खूप मिस होईल, पूर्ण लक्ष द्या. खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत इथे. येशू म्हणाला, बाई माझा जर विश्वास ठेव, अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची उपासना करण्यासाठी यरुशलेम अगर या डोंगरात जाण्याची गरज पडणार नाही. तर लढाई कुठे होते? ते बोलत होते, आम्ही प्रार्थना कुठे करतो? यरुशलेमच्या बाहेर करतो. त्यांचे आपले डोंगर होते, जिंगरी नावाचे. आम्ही तिथे प्रार्थना करू. तुम्ही बोलता इथे प्रार्थना करा. येशू ख्रिस्तांनी काय बोललंय? तो म्हणाला, हे बाई माझा विश्वास ठेव, अशी वेळ येत आहे की आमच्या पित्याची उपासना करण्यासाठी यरुशलेम अगर डोंगरात जाण्याची गरज पडणार नाही. नेक्स्ट.
तर खूप महत्त्वाचे, खूप खूप महत्त्वाचे. शेजाऱ्याला उठवायचं झोपत असेल तर हे मिस केलं तर सर्व मिस केलं तुम्ही. ही सर्वात मोठी गोष्ट जी ख्रिस्तियाला ठाऊक असली पाहिजे. खूप मोठी गोष्ट येत आहे. जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही संभ्रमणी उपासना करतात. आणि आम्ही यहुदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळले, कारण यहुदी लोकांकडून टाळून येत आहे. तो सांगत आहे की अविश्वासीयांना ठाऊक नाही ते कुणाची आराधना करतात, कारण ज्याला ते आराधना म्हणतात ते आराधना सुद्धा नाही, कारण त्यांना ठाऊक नाही ते कुणासमोर उभं राहायचं काय बोलायचं आहे. तुम्हाला जे समजत नाही त्याची उपासना तुम्ही करता. विचार करून बघा. तुम्हाला जे समजत नाही त्याची उपासना तुम्ही करता, म्हणजे आम्हाला ठाऊक आहे त्याची उपासना आम्ही करतो, कारण उद्धार यहुदीमधून आहे. तारण नेक्स्ट इथे मी परत येईल, पहिला पुढे जाऊन परत येईल. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याचे व खरेपणाचे ओ लॉर्ड. असा वेळ येत आहे की खरे उपासक आत्म्याचे व खरेपणाचे पित्याची उपासना करतील. तशी वेळ आलेली आहे आणि तशाच प्रकार दिस इज यूज. किती तास मी समजवेल तुम्हाला, पवित्र माझी मदत करेल, परंतु ती वेळ येत आहे आता पण आहे. सच्चे भक्त पित्याची आराधना उपासना. इथं जर डिफरन्स आहे तुम्हाला दिसलं पाहिजे. येशू ख्रिस्तान सांगितलं परमेश्वर ज्याची आपण आराधना करतो तो आपला पिता आहे. काय आहे? पिता. आणि हीच ती गोष्ट येशू ख्रिस्तान तिथे बोलला होता, तुम्हाला जे समजत नाही त्याची आराधना तुम्ही करता, पण आम्हाला जे समजतं आम्ही त्याची आराधना करतो. तो सांगत आहे ही आराधना जी आहे ते केवळ ख्रिस्ती लोक करू शकतात. लोकांच्या जे बाहेर जे आराधना करतात ती आराधना नाही. खूप महत्वाचे, कारण त्यांना ठाऊकच नाही समोर कोण आहे. चला वाचू. स्तोत्रसंहिता 96:5. इतर देशातील देव केवळ पुतळे आहेत, ते परमेश्वर नाहीत. तो त्यांना सांगत होता तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही काय करत आहात. जेव्हा त्या मूर्तीसमोर तुम्ही नाचत आहात ती आराधना नाही आहे. ते देवता नाहीत, ते परमेश्वर नाहीत. ते काय आहे? केवळ पुतळे आहेत. पुतळे. इतर देशातील देव केवळ पुतळे आहेत, पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला आहे. त्याने बोला तुम्ही समजत नाही आणि ज्याला तुम्ही ओळखत नाही त्याची आराधना तुम्ही करता. तुम्हाला वाटू शकतो ओ मी पुतळ्यासमोर नाचून आलो, काय करून तुम्ही बेकार होते. ते कुठलीच आराधना नव्हती, कारण ते काय आहे? एक मूर्ती. त्यात परमेश्वर नाही, त्या आराधना होऊच नाही शकत. लिहिले आहे तिथे सरळ सरळ, मी नाही बोललो, लिहिले आहे बायबलमध्ये. तर देशाचे सर्व देव काय आहेत? पुतळे. अनुवाद 4:28. तेथे तुम्ही माणसाने घडवलेल्या दगडी लाकडाची देवाची जे पाहू शकत नाही, ऐकत नाही, खात नाही, वास घेत नाहीत अशांची सेवा कराल. हे तो बोलत ज्याला तुम्ही समजत नाही त्याची आराधना करत. तुम्हाला आराधना ठाऊकच नाही. तुम्ही काय आमच्याशी बोलता? प्रेज लॉर्ड. आहे का माझ्यासोबत? ही आराधना समजा, कारण तुम्ही ख्रिस्ती आहात. ख्रिस्तियनसाठी आराधना खूप गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे तुम्ही माणसाने घडवलेल्या दगडी लाकडाची देवताचे जे पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, खात नाही, वास घेत नाही अशांची सेवा करेल. त्याने सांगितले. आता समजले त्याने काय बोलत तिकडे? तुम्ही ज्याला ओळखत नाही तुम्ही ते सेवा करता, आराधना करता, पण आम्ही ज्याला ओळखतो त्याची आम्ही आराधना करतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला आराधना करायची, तुम्हाला परमेश्वर ओळखायचं आहे आपल्या पित्याच्या रूपाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बिना परमेश्वर ओळखता त्याची आराधना नाही करू शकत. चला अजून एक वचन बघू. प्रकटीकरण 4:11. आमचा प्रभू आणि देव, तू गौरवाचा सन्मान आणि सामर्थ्याचा प्राप्त करून घेण्या योग्य आहे. तू सर्व काही तयार केले, तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले. आपण सृजन वस्तूंचं आराधना नाही करू शकत, आपण सृजनहारची आराधना करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कुणाची आराधना करू शकतो? सृजनहारची. तर तुम्ही कुठल्या मूर्तीची आराधना नाही करू शकत, तुम्ही कुठल्या फोटोची आराधना नाही करू शकत. काय लोक येशूचा फोटो लावून काय करतात? तुम्ही ख्रिश्चन पण आहात, तुम्ही लावला क्रॉस, त्याचा फूल चढून तुम्ही करत आहे. काय करताय तुम्ही? ती बोली बनवली संत पत्रची मूर्ती, मरियमची मूर्ती, आणि त्याची काय करता तुम्ही? आराधना. मी आतल्यांची बोलत आहे, बाहेरच्यांशी नाही बोलते. ठीक आहे ना? आतलेच आहे जे करत राहतात. उभे राहते कुठल्या मग क्रॉस समोर काय करत आहात तुम्ही? परमेश्वर त्या क्रॉस मध्ये नाही.
परमेश्वर त्या फोटोमध्ये नाही, परमेश्वर त्या मरियमच्या मूर्तीमध्ये नाही, त्या पत्रसच्या मूर्तीमध्ये नाही, परमेश्वर त्यामध्ये नाही. काय करत आहात तुम्ही? मदर मेरी प्लीज प्रे फॉर अस. दे आर हिम्स टू वर्शिप मेरी आहे ना, मला नाही ठाऊक, जेनिसला जास्त ठाऊक असेल. मरियमच्या नावाचे हिम्स आहे, ही आराधनाच नाही. प्रेज लॉर्ड. समजलं? आराधना नाही. ह्यासाठी येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्ही ज्याला ओळखत नाही तुम्ही त्याची आराधना करता. आम्ही ज्याला ओळखतो त्याची आम्ही काय करतो? आराधना. आराधनामध्ये काय आहे? जान पहचान, ओळखणे. काय आहे? ओळखणे. आता कोण नवीन व्यक्ती आला, मी त्याला बोललो अरे तू खूप चांगला आहे, तुझ्यासारखा कोणी नाही, तो काय बोलेल मला? तू चापलूस आहे. म्हणजे त्याला ओळखत नाही तर त्याची बडाई कशी केली मी? मला चांगला माणूस समजेल की ढोंगी समजेल? काय समजेल? ढोंगी. तर आराधना खूप गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. आराधना खूप गरजेची. तुला एक अजून बघू, लूक 19:37-40. त्याला बघू आराधना किती गरजेची आहे. परमेश्वराची आराधना आपल्याला प्रथम काम आहे. प्रेज द लॉर्ड. Luke 19:37. जेव्हा ते जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय ज्याने ते चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागले. ठीक आहे, येशू ख्रिस्ताने चमत्कार केले. सर्व शिष्य काय करत होते? येशू ख्रिस्ताची स्तुती. नेक्स्ट ते म्हणाले प्रभूच्या नावाने राजा धन्यवादित असो. ते काय करत आहेत? आराधना आणि स्तुती. किती जण माझे बोलणे समजले? काय चालू आहे? आराधना आणि स्तुती. जमावातील काही परुषी येशूला म्हणाले गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. नेक्स्ट त्याने उत्तर दिले मी तुम्हाला सांगतो जर ते शांत बसतील तर हे ढोंडे उरतील. हालेलुया. तो सांगत होता आराधना किती गरजेची आहे. तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला चुकीचे शिकवले? तुम्हाला असं चिल्ला उठेगा याच्यावर आराधना आहे. ठीक आहे ना? हेच 19:40 MSG वर्जन मधून वाचू. The same scripture. But he said, if they keep quiet, the stone would do it for them, shouting praise. ढोंडे ओरतील काय करतील? प्रशंसा स्तुती. Praise Lord. ख्रिस्तीसाठी आराधना सर्वोत्तम आहे, सर्वात महत्वपूर्ण आहे. एक ख्रिस्तीयाला उपासक व्हावे लागेल. Praise Lord. तुम्ही नाही बोलू शकत मला आराधना करायला नाही येत. तुम्हाला परमेश्वरची आराधना करायची, कारण परमेश्वर आराधना तुमच्याकडे मागतो. He demands it. You got to worship. तुम्ही नाही बोलू शकत मी आराधना नाही करणार. मी आणि तुम्ही यासाठीच बनलो आहे. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोला मी आणि तुम्ही यासाठीच बनलो आहे. मी आणि तुम्ही यासाठीच बनलो आहे. कशासाठी बनलो आहे? परमेश्वराची आराधनासाठी, त्याच्या आराधनासाठी. हालेलुया. चला रोमकरसपत्र 1:21. बल आहे हे, जरा बल आहे, बल आहे. चला माझं काय लिहिले आहे? कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाही. उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधारमय झाली. जर तुम्ही आराधना नाही करत तुम्ही अंधारात जगायला सुरुवात करता. लिहिले आहे इकडे. तुमच्याकडे वेळ नाही आराधना करायची. आम्ही करतो ते प्रेज फ्रायडे. लोक नाही आहेत. तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही कुठे चाललात? नाही, जेव्हा आजारांना प्रार्थना येईल तेव्हा आम्ही येईल. त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला. दिस इज यू. कारण त्यांना देव माहीत होता तरी. आठवण आहे येशू ख्रिस्त काय बोलला की तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याची आराधना करता आणि आम्ही ज्याला ओळखतो त्याची आराधना करतो. पण आता परमेश्वर काय बोलतायत त्या लोकांविषयी ज्यांना देव माहीत असून सुद्धा मी आणि तुम्ही लिहिलं आहे की कारण जरी त्यांना देव माहीत होतं तरी त्यांनी देवाचा त्याचा आदर केला नाही, त्याचे आभार मानले नाही. म्हणजे एक आराधना आहे जे प्रभूच्या योग्य आहे, ना की ते जे तुम्ही देता, ना की ते जे तुम्ही करता. त्यांनी परमेश्वरच्या योग्य जे फिटिंग आहे परमेश्वरासाठी, जे त्याच्या लायक आहे. परमेश्वराला ओळखून सुद्धा त्यांनी त्याच्या योग्य बड आदर आणि धन्यवाद नाही केले. ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि त्यांचे मुख अंतःकरण अंधारमय झाले. हे कुणाविषयी बोलत आहे? ख्रिस्तियांविषयी. किती लोक आहे ख्रिस्ती जे चुकीचे निर्णय घेतात.
तरुण पिढीमध्ये पाय नाही ठेवला, बॉयफ्रेंड बनवले, गर्लफ्रेंड बनवले आणि हे ख्रिस्ती आहे, तर तुमचं निर्बुद्धी मन अंधकारमय झाले, तर तुम्ही आराधना नाही करत आहात. तर ते एक चुकीची गोष्ट तुम्हाला आवडते, तुमचं निर्बुद्धी अंधकरण अंधारमय झाले, प्रत्येक चांगल्या गोष्टीपासून लांब पडतात. तर परमेश्वराला ओळखल्यावर ही तुमची जबाबदारी आहे. परमेश्वराला योग्य प्रमाणे तुम्ही काय करा, धन्यवाद आणि बडाई, उपकार आणि प्रशंसा, स्तुती, आराधना. जर तुम्ही प्रभूची आराधना नाही करणार, तुमच्याकडे व्यर्थाचे विचार येतील, योग्य बोलणे तुम्हाला चुकीचे वाटेल. होतं खूप जणांबरोबर. कधी कधी विचार करतो, प्रभू योग्य गोष्टी पण हे चुकीचे शोधतात. काही लोक असं असतात, त्यांना प्रत्येक समाधानात संकट नजर येते. प्रेज द लॉर्ड. भेटलात तुम्ही त्यांना? नाही भेटलात. प्रत्येक समाधानात त्यांना संकट दिसते. लीडर्स मीटिंग मध्ये काय पण बोलत ते भांडतील, माझे रिपोर्ट का नाही गेले, वाट. त्यांना पास्टरमध्ये पण वाईट नजर येते. पास्टर त्यांच्या पाठी पडो, पास्टर त्यांच्या पाठी पडो, पास्टर त्यांच्या पाठी पडो. डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचे? यापेक्षा जास्त काय वाईट विचार करू शकतो? तो पास्टर ज्याने गुडघ्यावर प्रार्थना करून तुम्हाला चर्चमध्ये आणले, तर ती प्रार्थना त्याच पास्टर तुम्हाला लाट म्हणून पळवायचं आहे. तुमचं डोकं बरोबर आहे का? ते मला सांगतं की तुम्ही आराधना नाही करत. जेव्हा तुम्ही आराधना नाही करत, तुम्ही केवळ चुकीचाच विचार करणार. तुम्हाला योग्य चीज नाही दिसणार, समजणार. तुम्ही नाही बघू शकत योग्य गोष्टी. तर परमेश्वराची आराधना गरजेची आहे. कारण जर त्यांना देव माहित होतं, त्यांनी देव म्हणून आदर केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, उलट ते आपले विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंधकरणे अंधारमय झाली. हे एक बल आहे. आराधना सर्वात मोठे बल आहे जे तुम्ही तुमच्या जीवनात लावू शकता. बोललं का बल चर्चचे गाणे येत नाही, प्रत्येक वेळी नवीन गाणे येतात. का मग जितकी नवीन गाणे बनवतो त्यापेक्षा नवीन पिक्चर येतात, इथे नवीन गाणे असतात त्यात. तरी पण आजकालचे जे तरुण सर्व शिकतात, सर्व काढत चर्चचे गाणे. परत नवीन आला, आम्ही नाही गाणार. एक क्राइस्ट बेसिन प्रत्येक वेळी नवीन गाणे येते. आम्ही तर जुनच गाणं ले आसमां के पार जाएगे. पहिला जाणार, पहिला तर हे तर विचार करा. गेल्यावर बोललात, पहिला गाणे गातात नुसते. नीले बादलों के पार जाएगे, मेरा यीशु रहता जहां. फिजिक्स वाला पण तुमचं गाणं ऐकलं तुमच्यावर केस करेल. कारण ढगाचा कुठला कलर नसतो, तुमच्या डोळ्याला दिसतं परावर्तनच्या नियमाने. कळत आहे? किती जण माझा जोक समजला? थोडं टेक्निकल जोक होता. किती जण समजला? आलं का? ढग निळे थोडे असतात, तुम्हाला दिसतात निळे, कारण तिथं परावर्तन होत असते. वाचला आहे ना लहानपणी? नाही वाचलं? त्या फिजिक्सचं वाचलं असेल. ढग निळे का दिसतात? तारे टिमटिम का करतात? टिम टिम करते तारे. तारे टिमटिम नाही करत. नाही माहिती, आज सांगतो तुम्हाला. शेजारा बोल, तारे टिमटिम नाही करत. आकाश निळे नाही. समजलं तुम्हाला? आकाश निळे नाही. म्हणजे तुम्ही काय नाही का निळे आज मागे पार, पहिला शब्द चुकीचा आहे. कारण तुम्ही ओळखत नाही, आम्ही ओळखतो. प्रेज द लॉर्ड. समजलं का? आम्ही ओळखतो की आम्ही काय करत आहात. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? चला वाचू तिथं योहान 4:23. सच्चे उपासक पित्याच्या म्हणजे तुमचा प्रभूवर काय पाहिजे? एक संबंध. प्रत्येक व्यक्ती प्रभूची आराधना नाही करू शकत. परमेश्वर त्यांच्याकडूनच आराधना करतो जे त्याची मुले आहेत. प्रेज द लॉर्ड. समजलं तुम्हाला? ही ती महत्वाची गोष्ट होती जी येशू ख्रिस्त सांगत होता, पित्याची आराधना. कारण त्या सामरींसाठी प्रभू पिता नव्हता. येशू ख्रिस्त काय बोलता? प्रभू प्रथम तुमचा काय झाला पाहिजे? पिता. तुमचा त्यांच्यासोबत एक संबंध असला पाहिजे. तुम्हाला त्याला ओळखले पाहिजे, तो कोण आहे. ज्याला तुम्ही ओळखत नाही त्याची आराधना तुम्ही नाही करू शकत. विचार करून बघा. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतात. तशी वेळ आलेली आहे. कारण पिता, विचार का, पिता स्वतःसाठी विचार करून बघा. पिता आपल्यासाठी अशाच उपासकांना शोधत आहे. ते जग कुणाला शोधत आहे? परमेश्वराला. परमेश्वर काय शोधत आहे? खऱ्या उपासकाला. विचार करून बघा. प्रेज द लॉर्ड. त्याची आराधना कशी करत आहेत? ओळखून. हे नाही, हे कुठलं गाणं होतं? ए जीवन 2 दिन का भजन करो बाय. कुणाला येतं का? विसरलो ते गाणं. मी काढून टाकले आपल्या आतमधून ते गाणे. गा, येते तर गा आता. यशु का नाम सुखदाई भजन कर भाई भज जीवन
दो दिन का, ये जीवन 2 दिन का. मी तर बोलतो अंधविश्वासाने सुद्धा बोलले हे जीवन 4 दिवसाचे. त्या विश्वासाने तर 4ला हटून 2 केले. येशूने काय दिले? अनंत जीवन. अविश्वासाने काय दिले? 4 दिवस. आणि विश्वासे 4 म्हणून 2 हटून आले. प्रेज द लॉर्ड. येशू का नाम सुख. कुठलं सुख आहे यामध्ये? येशू का नाम सुखदाई, भजन कर भाई. सुख आणि रडत आहे तुम्ही या गाण्याबद्दल? कनेक्शन काय आहे? कारण आपल्या भावनेनी जगत आहेत. काय जगत आहात? एक लड़की को देखा तो ये सा लगा जैसे दड दड दड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी हॉलिवूड तेच बॉलिवूड आणून कुठे सोडले? चर्च मध्ये. हे बॉलिवूड नाही भाई भावा, हे चर्च आहे. हे बॉलिवूड नाही. ज्याच्या मनात येईल ते गातील, जे मनात येईल ते गातील. इथे पहिलं काय झालं पाहिजे? संबंध. आराधना करण्याचा अधिकार कुणाला? केवळ त्याच्या मुलांना. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जगाला प्रभूची आराधना करण्याचा अधिकार नाही. त्या ओळखत सुद्धा नाही ते काय करत आहेत. उचला आपल्या करा प्रार्थना. रिपो शत्रलाबा Liproutala kama shonda ligra bandro kotrasti tal andra libra andolo shutulabo. Lindala gandi ligri bota litra balabo shanda litli le boshatla handra lega boshatila andalaba. Letliga ndare boshata Rindala boshatitala tiliga botala andeli proshatita andara balakra andeliga botali khandara balabalaba. Glory! Hallelujah! तर तुम्ही पहिल्यांदा आलात, आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता जिथे कुठे आहात. पहिल्यांदा आला आहात तर जोरात टाळ्या वाजवू शकता आपण ह्यांच्यासाठी. हे टाळ्या तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. थँक्यू. आपले हात उचला, आमच्यासोबत प्रार्थना करा. सरा तर येशू तुमचा प्रभू आहे. ही तुमची संधी आहे येशूला आपला प्रभू ग्रहण करण्याची. बोलता प्रिय पिता परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो जिवंत आहे. मी आपल्या जिभेने घोषणा करतो येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. मी आजपासून वाचलो आहे. मी आजपासून देवाचा लेकरू आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. मी नव्याने जन्मलेला आहे. धन्यवाद मला वाचवल्यासाठी. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात आवाज त्यांच्यासाठी परत एकदा स्वागत आहे तुमच्या प्रभूच्या राज्यामध्ये. आम्हाला आनंद आहे तुम्ही इकडे आलात. थँक्यू व्हेरी मच. याच्या पहिला की आपण पुढे वाढून मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. प्रभू धन्यवाद संपूर्ण मुलांसाठी त्याने आज येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभू उद्धारकर्त्याच्या रूपाने ग्रहण केले आहे. घोषणा करतो येशूचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल. येशूच्या नावामध्ये त्यांना कुठल्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार. प्रभू धन्यवाद, धन्यवाद. सैतानचा याचा कुठलाच दावाने कब्जा नाही. मी आशीर्वाद देतो तर बुद्धीद्वारे तुझ्या समजद्वारे तुझ्या आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. ही वेळ आहे आपली भेट, आपली पार्टनरशिप, आपला दशमांश देण्याची. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी.
येशू तुझं प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी येशू तुझं प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो ना कोणी ना कोणी तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो ना कोणी ओ ना कोणी ओ ना कोणी ओ ना कोणी येशू तुझी स्तुती करू तुझी मी स्तुती करू तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी येशू तुझी स्तुती करू तुझी मी स्तुती करू तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो ना कोणी तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो ना कोणी ओ 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 ना कोणी प्रार्थना करू. धन्यवाद या परमेश्वरच्या भेटीसाठी. धन्यवाद परमेश्वर ही भेट आणण्याचे तू आम्हाला संधी दिल्याबद्दल. ही भेट धन्यवादित ही पार्टनरशिप तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे तुला स्वीकारण्यासाठी जसं तुझ्या लेकरांनी दिले आहे जे वाढलेली शेत त्यांच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद तुझ्या भेटा तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो वाढीसाठी राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे लक्षपूर्वक ऐका. तर सर्वप्रथम आहे लिडरशिपचा कोर्स चालू आहे आपला. 4 क्लासेस अपलोड झाले आहेत आणि हा आठवडी बाकी पण सर्व होतील. तर प्लीज तुम्हाला तो लिडरशिप कोर्स अटेंड करायचा आहे. लक्ष द्या आम्ही बोललो ख्रिस्ताची यात्रा ख्रिस्ताचे कार्य. तुम्ही नाही बोलू शकत मी लीडर नाही बनणार. जर लीडर नाही बनणार तर ख्रिस्ताचे कार्य कसं करणार. ख्रिस्ताचे कार्य नाही केलं तर एक बल राहील कदाचित तुम्हाला पाहावं असेल जीवनाला पुढे पाडवण्यासाठी. तर मूर्ख बनू नका की नाही पास्टर आम्हाला लीडर नाही बनू शकत आम्ही येणार आणि जाणार फक्त. मला काहीच त्रास नाही तुम्ही या आणि जा कारण तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होईल. जिथे तुम्ही पोहोचू शकला असता ते नाही पोहोचू शकणार कारण ते 3 बल हवे आहे. ठीक आहे. ख्रिस्ताची यात्रा ख्रिस्ताचे कार्य आणि ख्रिस्ताचे युद्ध. मी पास्टर आहे मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. ठीक आहे. माझं कार्य आहे तुम्हाला सत्य सांगणे. तुम्हाला आवडेल की नाही आवडेल ह्याचा काही फरक नाही पडत. बी अ लीडर. आणि लीडर होणे खूप सोपे आहे. केवळ तुम्हाला ते करायचं जे आम्ही तुम्हाला करायला सांगत आहे. तुम्हाला तुमच्या मनाने पण काही विचार करायची गरज नाही आणि कसं करायचं ते पण आम्ही शिकू तुम्हाला. अटेंड करा. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही बोललो प्रोजेक्ट 5000 प्रत्येक मेंबर एक लीडर हर लीडर एक प्रोजेक्ट 5000 पार्टनर. मन बनवा तुम्ही युद्ध लढाल. ठीक आहे. तर प्रार्थना करा. आम्ही प्रार्थना करतो. आमच्यासोबत प्रार्थना करा. आता मी जिंका काय जिंका आता तुम्ही जिंकाल तर प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टी सांगेल. खूपदा लोक बोलतात ओ प्रभू कोणी मला कुठली मोठी गोष्ट सांगितली नाही तर तू प्रभू बरं का कार्यच नाही केले. ऐकता तुम्ही कारण नवीन जीवनासाठी तुम्हाला नवीन ज्ञान पाहिजे आणि ते नवीन ज्ञान करेल तेव्हा प्रभू तुम्हाला देईल आणि प्रभू तुम्हाला केव्हा देईल प्रभूचे कार्य कराल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उभे राहू शकतो. प्रभूचा धन्यवाद देऊ. आपले 36 ऑनलाईन चर्च आहेत. 22 भाषांमध्ये वयस्कांसाठी 14 भाषांमध्ये लहान मुलांसाठी त्याचा वापर करा. आपले स्वतःचे चर्च ॲप आहे क्राइस्ट एम्बॅसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. हे आमचे ॲप आहे. तुमच्याकडे नाही तर प्लीज डाउनलोड करा. तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी भेटतील. प्रेज द लॉर्ड. आपल्या हाताने उचलू. प्रभूचा धन्यवाद देऊ.
देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाला सर्वांना बनवून असेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच पलायन करण्यासाठी सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू. आनंद साजरा करा. वचन काय करते? कार्य करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.